हाय, मी विष्णुप्रिया. आज परत एकदा मी तुमच्या सगळ्यांसाठी माझी लिहिलेली कविता घेऊन आले आहे. तर आजची जी कविता आहे तर ती एका स्त्रीवरती आहे. कविता सुरू करायच्या आधी मी थोडासा संदर्भ सांगते. तर ही जी कविता आहे तर या कवितेमधल्या स्त्रीला जेव्हा एक दिवस मोकळा मिळतो तर ती तो दिवस कसा प्लॅन करते, पण नेमकी त्या दिवशी तिला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात. आणि खरंच एका स्त्रीला मोकळा वेळ मिळतो का, ती स्वतःसाठी काही प्लॅन करू शकते का, तर हेच आपण ह्या कवितेत पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे कपभर चहा. एक दिवस मोकळा मिळाला होता, निवांत सकाळी कपभर चहा मिळाला होता. रोजच्याच वेळी जाग आली होती, मस्त भरपूर अशी झोप पण झाली होती. आज जास्त कामं नव्हती, कालच सगळ्या खोल्यांची साफसफाई देखील झाली होती. सकाळची झाडलोट अन सडा रांगोळी पटापटा केली. म्हणलं आज जरा स्वतःला वेळ देऊ, अशी बोलणी देखील मनाला केली. चहाचा कप घेऊन बाल्कनीत बसले होते. घोट घेतला पहिला तर लक्षात आले त्यात साखर टाकायचं विसरले होते. साखर टाकून उकळायला चहा परत गॅसवर ठेवला. फडफड आवाज आला अन गॅस नेमका तेव्हाच संपला. गॅसला नंबर लावायला फोन शोधू लागले. नवीनच नंबरवरून 3 मिस कॉल्स पडलेले दिसले. त्यावर कॉल लावणार तेवढ्यात समोरून परत कॉल आला. येऊत का घरी आम्ही आलोय इथे जवळच, येऊत का घरी आम्ही आलोय इथे जवळच, असा पाहुण्यांसोबत कॉल झाला. एक दिवस मोकळा मिळाला होता, निवांत सकाळी कपभर चहा मिळाला होता. पळतच गेले शेजारी काकूंकडे, एक्स्ट्रा सिलेंडर आहेत का तात्पुरते विचारायला. सिलेंडर तर मिळाले, पण तिथेच कळले आज मावशी येणार नाहीत भांडी घासायला. सकाळीच निवांत दिसलेला घड्याळाचा काटा आता मला बघून हसू लागला. आम्ही दोघे एकमेकांशी स्पर्धा करतोय, अगदी असाच क्षण तो भासू लागला. कुकर चढवले गॅसवर, भाजी चिरली चटकन. घरातले मेंबर्स आज नेमके कामासाठी बाहेर, अन वेळ फार जाऊ लागला पटकन. मिक्सरमधून वाटण काढायला गेले तर लाईटच गेली हो. अन बाहेर वाजले गेट, आवाज आला येऊ का घरात, ऐकलं का हो. घामाघूम अंग, वेडी वाकडी वेणी, खोचलेला तो पदर. आजच्या ह्या सो कॉल्ड निवांत दिवशी तुम्हीच बघा आता काय करणार होते मी माझी कदर. 2 हातांचा पुरेपूर वापर करून घाम पुसला, अवतार जरा नीट केला. पत्ता व्यवस्थित शोधता आला ना, विचारत विचारत पाण्याचा तांब्या त्यांना सुपूर्त केला. एक दिवस मोकळा मिळाला होता, निवांत सकाळी कपभर चहा मिळाला होता. ते म्हणाले थोडा चहाच करा, जेवण झाले आहे जस्ट आता. निघावे लागेल परत वापस, उशीर झाला आहे शोधता शोधता तुमचाच पत्ता. ते ऐकून मी जरा हरवलेच होते. कुकरच्या शिट्टीने मला परत भानावर आणले होते. 4 पाहुण्यांचा 4 कप चहा करताना सेटमधील 2 कप बुडाला घासायला पडलेले दिसले. गॅसवर चहा ठेवून ती कप घासताना बोट चिरलेल्या जखमेत साबण जाऊन बसले. काही करू लागू का हो, असा मागून आवाज आला आणि त्याच वेळी इकडे चहा उतू जाऊ लागला. चहा ओतला 4 कपात, आता ट्रे काही सापडेना. माझा गोंधळ पाहून त्या म्हणाल्या 2 कप तुम्ही आणा, 2 कप मी घेऊन जाते ना. पाहुण्यांसोबत आलेल्या त्या बाळाला ना चॉकलेटी हवी होती ना क्रीमची बिस्किटे. त्याला हवी होती ती काचेतली शो पिसे आणि ओढायची होती नुकतीच धुवून लावलेली पडदे. तुम्ही नाही घेत वाटतं चहा, बोलले ते असे. तुम्ही नाही घेत वाटतं चहा, बोलले ते असे. त्यावर मी काही बोलायच्या आत त्या बाळाने जोरात भुकाड पसरले. ते दृश्य काही होते असे. एक दिवस मोकळा मिळाला होता, निवांत सकाळी कपभर चहा मिळाला होता. आता वेळ तिन्ही सांजेचीच झाली होती. देवापुढे तिने दिवा लावला. ह्यात कुणी डिस्टर्ब नाही केले, म्हणाली चला देव पावला. दुपारीच केलेला भरमसाठ स्वयंपाक म्हणलं शेजारच्या मैत्रिणीला बोलवून अंगत पंगत करूया. हाक मारली तिला तर म्हणाली अगं आज एकटीच आहेस ना घरी, आम्ही बाहेर जातोय जेवायला, चल की तू पण सोबत जाऊया. दिवसाची संध्याकाळ आणि संध्याकाळची आता रात्र झाली होती. शरीराची दमछाक आणि पोटाची उपासमार झाली होती.
दिवसभराचा हा उपवास आणि उशिरा केलेल्या जेवणाने आता फक्त पोटात भडभड व्हायची राहिली होती. पोट गुडगुड आवाज करत राहिले, पण आता शांत झोप तिला लागली होती. एक दिवस मोकळा मिळाला होता, निवांत सकाळी कपभर चहा मिळाला होता. तर असा होता त्या स्त्रीच्या आयुष्यातला मोकळा दिवस, जो फक्त नावाला मोकळा होता, पण तिच्या त्या मोकळ्या दिवशी जे काही झालं ते तुम्ही पाहिलंच. आय होप तुम्हाला कविता आवडली असेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवीन नवीन कविता तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत राहील. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.